नमस्कार. श्रीमंत पेशवेन काशीबाई या पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार आहे. पुस्तकाची मूळ किंमत 510 रुपये असणार आहे. परंतु प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी करणाऱ्यांना पुस्तक केवळ 399 रुपयेमध्ये मिळेल. याशिवाय 50 रुपये इतका टपाल खर्च वेगळा आकारण्यात येईल. पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी कशी करायची यासाठी तुम्ही खालील क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा फोन करून संपर्क साधू शकता. नंबर आहे 820-814-6229 820-814-6229. आपण सर्वांनी प्रकाशनपूर्व सवलतीचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद. अलीकडच्या काळात हवेली लेकीसुनांच्या कलकलाटाने कशी गजबजून गेली होती. विश्वासच्या पाठीवर माधवाचा, नारायणाचा जन्म झाला होता. हे भरलं गोकुळ सुखनैव नांदताना पाहून काशीबाईंचे डोळे दिपले होते. पुत्रांचा पराक्रम ऐकून कान तृप्त झाले होते. सबंध हिंदुस्थानातील राजे उमरावांनी मराठ्यांचं मांडलिकत्व सहर्ष मान्य केलं होतं. रघुनाथरावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले होते. साताऱ्यापासून दिल्लीपर्यंत सदाशिवराव भाऊंचा दबदबा निर्माण झाला होता. पुण्यातील हवेलीत बसून नानासाहेब हिंदुस्थानापासून दख्खनपर्यंतच्या राजकारणाची धुरा सांभाळत होते. अखेरच्या काळात छत्रपती शाहू महाराजांनी मोठ्या विश्वासाने नानासाहेबांच्या हातात राज्याची धुरा सोपवली होती. नानासाहेबही त्यांच्या विश्वासाला पात्र ठरले होते. त्र्यंबकेश्वरसारखी देवस्थानं पुनर्स्थापित करून त्यांनी हिंदुपत पातशाहीची थोरल्या महाराजांची आणि तीर्थरूप राऊंची मनीषा खऱ्या अर्थाने पूर्ण केली होती. काशीबाईंच्या माथी नियतीने लिहिलेल्या थोरलेपणात राधाबाई गेल्यापासून भरच पडली होती. आज काशीबाईंना पर्वतीवरील भवानी देवीच्या दर्शनास जायचे होते. काशीबाईंच्या पायाचे कुरूप बरे झाले म्हणून नानासाहेबांनी पर्वतीवरील भवानी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करवला होता. आज अनेक मासांनी काशीबाई हवेली बाहेर जाणार होत्या. महालाबाहेर मेणा तयार होता. आज सकाळपासूनच काशीबाईंच्या मनाने विचारांची एक वेगळीच तार छेडली होती. एक भरून पावल्याची जाणीव राहून राहून त्यांच्या मनात डोकावत होती.
सारं काही पूर्णत्वास गेलं आहे. आपण या भवसागराच्या पैलतीरी पोचलो आहोत. हेच विचार मेण्यातही त्यांची पाठ सोडत नव्हते. भवानी देवी मंदिरात पूजा अर्चा झाल्यावर काशीबाई नानासाहेबांच्या विश्रामाच्या वाड्यात आल्या. फिरून त्यांनी वाडा पाहिला. गवाक्षानजीक काही क्षण विसावल्यावर त्यांची नजर समोर दिसणाऱ्या शनिवाराच्या हवेलीवर गेली. थोरली हवेली मोकळ्या आकाशाखाली कितीतरी दिमाखदार दिसत होती. तिचकडे पाहत काशीबाई पुन्हा विचाराच्या गर्तेत हरवल्या. यात्रा झाली, देवधर्म झाला. ज्यांचा पाश होता ते सारे मोठे झाले, कर्ते झाले. आता आपली कोणती इच्छा राहिली? अगदी माहेरच्या सोमेश्वराचा जीर्णोद्धार करण्याची इच्छासुद्धा एका हाकेसरशी पूर्ण झाली. काशीबाईंची नजर मागे सरकत पर्वतीच्या पायऱ्यांवर विसावली. भर दरबारात काशीबाईंच्या दुखऱ्या पायाची आठवण होऊन पर्वतीच्या पायऱ्या कमी उंचीच्या करायला सांगणारे राया. इतक्या वर्षानंतरही त्यांच्या आठवणीने काशीबाईंचे डोळे क्षणात पाणावले. आता सारे पाश संपले आहेत. आम्हास येण्याची आज्ञा व्हावी. पायऱ्यांवर भिरभिरणारी नजर आकाशाकडे वळवून काशीबाईंनी हात जोडले. पर्वतीवर वाहणाऱ्या मोकळ्या वाऱ्याने जोर धरला तशी पानांची सळसळ वाढली. आज चलावं मातुश्री, इकडे पावसाची चिन्ह दिसतायत. नानासाहेबांच्या आवाजाने काशीबाईंची विचारसमाधी भंग पावली. चंद्रादासीने लगबगीने पुढे येऊन हात दिला. तिच्या हाताचा आधार घेऊन काशीबाई मागे आल्या. मधल्या चौकाच्या बैठकीत काही क्षण काशीबाई विसावल्या. खालमानेने चंद्रा काशीबाईंचे पाय चेपू लागली. नानांच्या जन्माच्या समयी मातुश्री शिवबाईंनी देऊ केलेली ही दासी, रक्ताच्या नात्याप्रमाणे या सेवक वर्गाचेही ऋणानुबंध पूर्वजन्मीचेच. परत निघताना मेण्यात बसण्यापूर्वी काशीबाईंनी चंद्राला हाक मारली तशी लगबगीने चंद्रा पुढे सरसावली. आजवर फार इमाने इतबारे सेवा केलीस ग चंद्रा. आमच्या आनंदात हुरळून गेलीस, आमच्या दुःखात झुरलीस. आता इथून पुढे मोकळेपणाने राहा. काशीबाई चंद्राच्या खांद्यावर हात ठेवून बोलून गेल्या. भरल्या डोळ्यांनी चंद्राने विचारले, माझं काही चुकलं का बाईसाहेब? मानेनेच नाही म्हणून किंचित हसून काशीबाई मेण्यात बसल्या. मेणा घटकाभरात थोरल्या वाड्यात आला. काशीबाई मेण्यातून उतरल्यावर त्यांना हात देण्यासाठी चंद्रा लगबगीने पुढे झाली. काशीबाईंचा हात धरताच तप्त लोहारगळा धरावी तसा चटका चंद्राच्या हाताला बसला. बाईसाहेब, तुम्हाला तर चांगलाच ज्वर चढलाय. चंद्राने इतर कुणबिणींना भराभर आदेश दिले. काशीबाईंच्या ज्वराची वार्ता समजताच आत्ता कुठे विसावलेले नानासाहेब धावतच काशीबाईंच्या महाली आले. काशीबाई पलंगावर डोळे मिटून निपचित पडल्या होत्या. नानासाहेबांनी त्यांच्या चरणाला स्पर्श करून हलकेच ज्वर तपासला. ज्या चरणांच्या शीतलतेने नानांचा भडकलेला माथा नेहमीच थंड केला होता, त्या चरणांना इतक्या तीव्रतेने होरपळताना पाहून नानांच्या जीवाची घालमेल झाली. काशीबाईंनी डोळे किंचित उघडून नानांकडे पाहिले. अनेक वर्षांनी त्या नानांना साध्या वेशात पाहत होत्या. मलमलीचा सदरा अन जरी काठाचे धोतर नेसलेल्या नानासाहेबांच्या चेहऱ्यावर उद्विग्नतेची एक छटा पसरली होती. एवढ्या वर्षात राजकारणातले, धर्मकारणातले
एवढे चढ उतार पाहूनही नानासाहेबांची संवेदनशीलता जराही कमी झाली नव्हती. भावनांना बोथटपणा आला नव्हता. आपल्या ताईसाहेबांच्या चरणांशी बसून ते वैद्यांशी विचारविनिमय करत होते. ग्लानी येऊन काशीबाईंनी पुन्हा डोळे मिटले. आता काशीबाई या जगातून एका वेगळ्या जगात प्रवेश करण्याच्या मार्गावर होत्या. पुन्हा जाग आली तेव्हा रात्र उलटून दिवस उजाडला होता. अवतीभवती लेकसुनांची दाटी झाली होती. नानासाहेब अजूनही काशीबाईंच्या पायापाशीच बसून होते. त्यांच्या बाजूला सदाशिव, समशेर, रघुनाथ हे काही अंतरावर उभे होते. गोपिकाबाई, पार्वतीबाई, आनंदीबाई, मिहीरबाई या सुनांची उशाला दाटी झाली होती. काशीबाईंची ग्लानी कधी सरेल यावर साऱ्या जणींची नजर खिळली होती. थकल्या नजरेने काशीबाईंनी एक नजर उजव्या बाजूस पाहिले. विश्वासराव आणि माधवराव हात बांधून उभे होते. त्यांच्याकडे कौतुकाने पाहत असतानाच काशीबाईंच्या डोळ्यांवर पुन्हा झापड आली. वैद्यांची हताशपणे चुळबुळ झाली. चिंतातूर नजरेने भाऊंनी एकवार नानासाहेबांकडे पाहिले. नानासाहेबांचा चेहरा काळवंडला होता. सदाशिवरावांनी कधी आपल्या जन्मदात्या आईस पाहिले नव्हते. समशेरास 18 वर्षांपूर्वी सोडून गेलेली त्याची आई केवळ पुसटशी याद होती. काशीबाईंच्या ओथंबलेल्या मायेने या दोघांनाही मातेची उणीव भासू दिली नव्हती. रघुनाथराव सद्गतीत अंतःकरणाने विचार करत होते. काशीबाईंनी आजवर त्यांचा हूडपणा अनेकदा पाठीशी घातला होता. गैरमेळ होण्यापासून वाचवलं होतं. मायेची ही सावली पारखी होणार. निरपेक्ष प्रेमाची अखंड वाहणारी नदी आटणार. या विचाराने साऱ्यांच्या डोक्यात काहूर माजवले होते. परंतु काशीबाईंना या साऱ्या भावकल्लोळाची तमा उरली नव्हती. एक कैवल्य प्रकाश तिच्या हृदयात अलवारपणे उजागर होत होता. त्या प्रकाशाच्या केंद्रस्थानी काशीचे राया कितीतरी लाघवी हसत तिला बोलावत होते. काळजाचा ठाव घेणारे ते डोळे, ती प्रसन्न करारी मुद्रा काशी कितीतरी वर्षांनी पाहत होती. चल काशी, आम्ही तुला न्यायला आलो आहोत. रायांनी पुढे केलेल्या कडेधारी हातात काशीने आपला हात दिला. अनंताच्या प्रवासाला निघालेल्या काशीच्या मागे महालात एकच कल्लोळ उसळला. नमस्कार. श्रीमंत काशीबाई बाजीराव पेशवे या मालिकेचा शेवटचा भाग आज आपण ऐकला. त्या निमित्तानेच हा सगळा प्रवास परत एकदा रिवाईज करावा म्हणून मी आज 2 शब्द बोलणार आहे. साधारण 2 वर्षापूर्वी ही मालिका सुरू झाली आणि आपण सगळे जोडले गेलो. यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सॲप या माध्यमातून अनेक श्रोते जोडले गेले जे आज माझे मित्रमैत्रिणी आहेत आणि ते अनेकदा विचारतात की काशीबाईंवरच लिहावं असं तुला का वाटलं. कारण 2 वर्षापूर्वी साधारण जेव्हा बाजीरावांना पेशवा बनून 300 वर्ष पूर्ण झाली होती तेव्हा त्यांच्यावर बरेच उपक्रम सुरू होते त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यावेळी मला असं वाटलं की काशीबाईंवर लिहिलं गेलं पाहिजे. कारण त्यावेळी काशीबाईंवर कुठली मालिका नव्हती किंवा कुठलंही पुस्तक त्यावेळी आलं नव्हतं. तर काशीबाईंवर लिहावं वाटण्याची मुख्यत्वे 2 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे काशीबाईंचा जो कालखंड होता, म्हणजे भट घराण्यात त्या लग्न होऊन आल्या जेव्हा बाळाजी विश्वनाथ यांची कारकीर्द सुरू झाली होती पेशवा म्हणून, त्यानंतर बाजीरावांची कारकीर्द आणि शेवटी नानासाहेबांची कारकीर्द पूर्ण होत आली होती आणि पानिपताचं युद्ध म्हणजे पेशवाईचा ऱ्हास हा सुरू व्हायचा होता. त्यावेळी काशीबाई गेल्या
म्हणजे हा जो पूर्ण कालखंड होता, यात मराठ्यांचा कधीही पराजय झाला नाही असं आपण म्हणू शकतो किंवा स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर होत गेलं. अ, असा हा कालखंड होता आणि त्यामुळे माझा अभ्यासाचा आवडता विषय म्हणजे इतिहास अभ्यासाचा आवडता विषय हा कालखंड आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हा कालखंड प्रकाशात आणण्याचं कारण किंवा त्यामागची तळमळ असण्याचं कारण सुद्धा आहे. साधारण 18वं शतक हे मराठ्यांचं शतक मानलं जातं आणि हे आपल्यापैकी कोणी नाही तर एक ब्रिटिश इतिहासकार लिहून ठेवतो. आणि दुर्दैवाने 18व्या शतकात मराठ्यांनी पूर्ण हिंदुस्थान काबीज केला होता किंवा मराठ्यांचे झेंडे अटके पार पेशावरपर्यंत फडकले होते. हा इतिहास आपल्याला माहीत नसतो किंवा सामान्य मराठी माणसाला हा इतिहास माहीत नसतो, हे दुर्दैव आहे. आणि छत्रपती राजाराम आणि छत्रपती शाहू महाराज यांची कारकीर्द अनेक मराठी माणसांना माहीत नसते. छत्रपती शाहू महाराज हे हिंदुपत बादशाह होते. कारण अ, सुमारे 450 वर्षांपासून जी राज्ये किंवा अ, ज्या राजधान्या मोगलांच्या ताब्यात होत्या, त्या नानासाहेबांच्या काळात मराठ्यांनी काबीज केल्या. म्हणजे नानासाहेब पेशवा असतानाच्या काळात आणि तेव्हा छत्रपती शाहू महाराज होते. तर त्यामुळे छत्रपती शाहू महाराज हे हिंदुपत बादशाह ठरतात. जी स्वप्न शिवाजी महाराजांनी बघितली, ती त्यांच्या 3ऱ्या पिढीच्या काळात पूर्ण झाली. तर हा सबंध इतिहास कोणत्यातरी माध्यमातून सगळ्यांसमोर मांडावा. तर मराठ्यांचे झेंडे हे अटके पार पेशावर वगैरे पर्यंत पोहोचले होते. हा जो इतिहास आहे तो सर्वांसमोर मांडण्याची इच्छा होती. अर्थात या मालिकेमध्ये मी ते सविस्तर मांडलं नाही कारण पुढे सदाशिवराव भाऊ आणि पार्वतीबाई यांच्यावर जी मालिका येईल त्यात नानासाहेबांची पूर्ण कारकीर्द स्पष्ट होईलच. त्यामुळे मी नानासाहेबांची कारकीर्द आवर्ती घेतली या मालिकेत. दुसरं महत्त्वाचं कारण काशीबाईंवर लिहिण्याचं ते म्हणजे बाजीरावांच्या आयुष्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. अनेक मालिका, सिनेमांमध्ये या गोष्टी रंगवून दाखवल्या जातात, की बाजीराव आणि मस्तानीबाईंना त्यांच्या नात्याला त्यांच्या बाजीरावांच्या कुटुंबियांकडून विरोध झाला आणि मग बाजीराव सगळ्यांच्या विरोधात गेले. त्यांनी मद्यपान करायला सुरू केलं. आणि ह्या घटना बाजीरावांचं आयुष्य म्हणून दाखवल्या जातात. खरं म्हणजे अ, ह्या सगळ्या घटना बाजीरावांच्या आयुष्यातील शेवटच्या 6 महिने ते वर्षभरात घडलेल्या आहेत. ते काही त्यांचं पूर्ण आयुष्य नव्हतं आणि त्यावेळी सुद्धा ते आपल्या अ, नासिर जंगाच्या लढाईत व्यस्त होते. म्हणजे अगदी त्याच वेळची बाजीराव आणि चिमाजींची पत्र आहेत, ज्यात बाजीराव चिमाजींना विचारतात, की हे राजकारण कसं करायचं अ, वगैरे. त्यामुळे अशा प्रकारचे गैरसमज, की बाजीरावांना कुटुंबियांचा विरोध होता किंवा राधाबाई ज्या इतक्या चाणाक्ष होत्या व्यवहारात, त्यांना एक खलनायिका म्हणून दाखवलं जातं किंवा चिमाजी अप्पांना खलनायक म्हणून दाखवलं जातं. तर या गोष्टी चुकीच्या आहेत. कारण या लोकांनी राष्ट्रासाठी जे करून ठेवलंय, जसं की चिमाजी अप्पांनी वसईची मोहीम चालवली आणि तिथे अनेक वर्षांपासून पोर्तुगीज जे धर्मांतरासाठी लोकांवर किती जाच करत होते हे एका भागात आलंच आहे. त्याचे डिटेल्स तुम्हाला गोवा इन्क्विजिशन या पुस्तकात सुद्धा वाचायला मिळतील. तर इतक्या मोठ्या जाचातून या लोकांनी जनतेला, रयतेला सोडवलं आहे, त्यांची सुटका केली आहे. तर त्यांना फक्त एका फिक्शनमध्ये किंवा एखाद्या ग्लॅमरस स्टोरीत गुंतवून खलनायक म्हणून फ्रेम करणं हे अगदी चुकीचं आहे. आणि हे दुसरं कारण होतं काशीबाईंवर लिहिण्याचं, त्यांच्या कुटुंबामधले गैरसमज दूर करणं. आणि आता श्रीमंत पेशवे काशीबाई या कादंबरीविषयी. ही कादंबरी जरी या मालिकेवर आधारित असली तरी त्यात काही बदल आहेत. मालिकेत प्रत्येक भागाच्या शेवटी एका अशा पॉइंटवर आणून सोडायचं की पुढच्या भागाबद्दल तुम्हाला उत्सुकता लागेल. हे ठरलेलं असायचं. आणि त्यामुळे पुस्तकात काही बदल असतील. पुस्तक एकसंध असेल, त्यात बाजीरावांच्या सर्व लढायांचा समावेश नसेल. फक्त काही महत्त्वाच्या जसं की पालखेड मोहीम किंवा बुंदेलखंडाची मोहीम, दिल्लीवरची स्वारी या काही महत्त्वाच्या मोहिमांचा या पुस्तकात समावेश असेल. याशिवाय नुकतंच मला उदयसिंह पेशव्यांनी प्रकाशनपूर्व प्रत वाचून पुस्तकाची त्यांनी त्यांचा अभिप्राय लिहून दिला. तो अभिप्राय तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. आणि श्रीमंत पेशवे काशीबाई या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात एस.एम. जोशी सभागृहात 3 मे 2022 रोजी करण्यात येईल आणि कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 5:30 ते 8:30 ही असेल.
तर तुम्ही सगळे नक्की या, मला आवडेल तुम्हाला भेटायला. पुस्तकाची प्रकाशनपूर्व सवलत जी आहे ती तुम्हाला 3 मे पर्यंतच असेल. पुस्तकाची मूळ किंमत ही ₹520 आहे आणि प्रकाशनपूर्व सवलतीत ती तुम्हाला ₹399 अधिक ₹50 टपाल खर्च इतके आकारण्यात येत आहे. 3 मे नंतर तुम्हाला मूळ किंमत ₹520 प्लस टपाल खर्च अशी किंमत आकारण्यात येईल. अर्थात हे पुस्तक Amazon वगैरे वरती पण उपलब्ध होईल मे महिन्यापासून. तरीही तुम्ही सर्वांनी प्रकाशनपूर्व सवलतीचा लाभ घ्यावा ही विनंती. आणि तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांमुळे मला भरपूर प्रोत्साहन मिळाले ही मालिका पूर्ण करण्यासाठी. मध्ये 6 महिने गॅप घेतला होता प्रथम पर्व संपल्यानंतर. तेव्हा वाटलं नव्हतं की दुसरं पर्व सुरू केल्यावर तुम्ही सगळे पुन्हा सीरीज ऐकाल. पण पहिल्या भागापासून म्हणजे भाग 55 पासून तुम्ही सगळे पुन्हा ऐकायला लागलात आणि प्रतिक्रिया द्यायला लागलात. त्याबद्दल मनःपूर्वक आभार. आणि असेच कनेक्टेड राहा पुढच्या सीरीजसाठी. काही दिवसातच युवकांचे श्रीराम ही सीरीज आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुरू होतीये आणि त्याचे कथाकार निनाद कुलकर्णी असतील. निनाद कुलकर्णी हे रामचरित्राचे अभ्यासक आहेत आणि युवा कीर्तनकार तसेच व्याख्याते आहेत. तर तुम्ही सर्वांनी त्या सिरीजला सुद्धा इतकाच रिस्पॉन्स द्या ही विनंती. आणि तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. धन्यवाद.